इंग्रजी बोलताना ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉईसमध्ये सुद्धा तुमची जमलिंग होती आहे. मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज तुमचा हा डाऊट कायमचा क्लिअर होईल. सगळ्यात आधी ॲक्टिव्ह व्हॉईस. यात काम करणारा माणूस म्हणजे सब्जेक्ट. हा काय असतो रे? हिरो असतो. तो थेट कृती करतो. म्हणजेच बघा, आय राईट अ लेटर. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, मी पत्र लिहितो. मी पत्र लिहितो. म्हणजेच ह्यामध्ये असणारा जो आय आहे हा काय आहे रे? सब्जेक्ट. काय आहे? सब्जेक्ट. आता बघा, पॅसिव्ह व्हॉईस. आता यात कामाला काय केलं जातं? सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं. म्हणजेच वाक्याची सुरुवात कर्माने होते. म्हणजेच हे वाक्य बघा काय होणार आहे? अ लेटर इज रिटन बाय मी. म्हणजेच काय? पत्र माझ्याकडून लिहिलं गेलं. तर विद्यार्थी मित्रांनो, पॅसिव्हमध्ये नेहमी हे जे काही क्रियापद आहे ह्या क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजेच काय रे? V3 लिहिलं जातं. राईटचं आपण काय लिहिलं आहे? रिटन. एक सोपी ट्रिक लक्षात ठेवा. जेव्हा वाक्यामध्ये काय लागतं रे? बाय लागतं आणि क्रियापदाचं तिसरं रूप येतं तेव्हा समजायचं की ते काय आहे? वाक्य पॅसिव्ह व्हॉईसचं आहे की नाही? एकदम सोपं. कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच सोप्या भाषेत इंग्रजी शिकण्यासाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका.